सामना 14वा मैदानामध्ये असेल, लक्षात ठेवा. महाकाल विरुद्ध लढत तुम्हाला पाहायला मिळेल ती मैदानाच्या आतमध्ये. आता माऊली विपक्ष SSCC नुकता सामना झालेला आहे. महाकाल आणि चिन्मय 11 मध्ये मॅच असेल. महाकाल विपक्ष चिन्मयी 11. फिल्डिंग टीमला 2 रनची पॅनल्टी आहे. 2 रनने स्कोर कार्ड सुरू होईल, लक्षात ठेवा. महाकालचा स्कोरबोर्ड 2 रनने सुरू होणार आहे. फिल्डिंग वाला नाही, 2 रनने ऍड झालेली आहे. 2 रनने स्कोरबोर्ड सुरू असेल. कौस्तुभ पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक थोडे फंबल तिथे आणि एक धाव मात्र इथे अंकित केली जाते. धावसंख्या पहिली धावफलकावरती अंकित, पण 2 रनची पॅनल्टी, त्यामुळे 3 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती चेतनला आपण पाहत आहोत. धडधाकट शरीर यष्टी त्याचे आपण पाहतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या हातांवरती ब्रश होऊन बॉल मागे एका धावेसाठी. धावफलक जर आपण पाहिले तर येऊन पोहोचले 4 वर. 4 रन्स ऑन बोर्ड, 4 धावा. कौस्तुभ कुणाल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. धुळीचं साम्राज्य सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पसरलंय. 4 के. मला तर वाटतंय महाकाल CC ने अट ठेवली होती, आमच्या संघामध्ये यायचं तर तुमचं नाव क वरून सुरू असणं फार महत्वाचं आहे. के फॉर कौस्तुभ, के फॉर कुणाल, के फॉर करण. आणखीन एक कोणीतरी आहेत. पुढे आलाय, फुल लेन मध्ये कन्वर्ट केलाय. फटका तर चांगला होता, पण त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. धावसंख्या आपण पाहतोय ते एकंदरीत 6 वर, 6 रन्स ऑन बोर्ड. फार चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पुढे आलाय, स्टेपआउट करता, फुल लेंथ होता, सिंगल कंप्लीट. चेतनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 2 to go, 2 चेंडू शिल्लक, 7 धावा धावफलकावरती. ऑफिशियल कॅमेरामॅन आदत वासरू आहे सध्या, भाविक. खराब चेंडू आणि मागे मात्र आपण पाहतोय +1. नो +1 या 2 धावा मात्र इथे संघाच्या सांघिक खात्यामध्ये जोडल्या जातील. नो +1 धावसंख्या पुढे आपण पाहतोय. नो +1 आहे. नो +1 ने धावसंख्या 2 ने पुढे 9 वर, 9. स्टिल 2 to go. पुढे आला, 1 रन कंप्लीट होते. दहा धावा. 10 ऑन बोर्ड. पुढ्याला ड्राईव्ह केलाय, चेंडूला अडवलं जात आहे. धावसंख्या किती झाल्यात बघा, 1 ओव्हर नंतर 11 धावा. पहिल्या नंतर 11 धावा धावफलकावरती. पहिला डाव सुरू आहे, खेळाचा पहिलंच सत्र आपण पाहतोय. हो, यावेळेस देखील चांगला फटका खेळला क्षेत्ररक्षक. तिथे थोडे फंबल झालेत. एकच धाव असेल, 1 जास्त नाही. एक तर 1 रन, एक तर 4 रन, दुसरं काही मध्ये नाहीच आहे. सा इव्हेंट
नाही, इथे देखील एका धावावरती समाधान मानावं लागतं. ओ काय घडलंय, 1+1 या 2 धावा इथे मात्र मिळतील आणि धावसंख्या 2 पुढे 15 या आकड्यावरती 15. फिफ्टीन 15 धावा असतील. टॅप करायचा होता, एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. डॉट बॉल जास्तीत जास्त हाताळणं फार महत्वाचं आहे. 18 चेंडूमधून तुम्हाला 6 ते 7 डॉट बॉल हाताळणं महत्वाचं आहे. अतिरिक्त धावेंवरती अंकुश लावणं हे महत्वाचं आहे. ओ काय घडलंय, एक इथे मात्र रनआउट आहे की नाही ते पाहायचं आहे. तिसरे अंपायर फलंदाज बाद असेल. दाखव रिप्ले परत. वीर अर्थातच कल्पेशला आपण पाहतोय. टी शर्टवर वीर लिहिलेलं त्याने. गा कस्तूप, कल्पेश, कुणाल, करण, के फॅमिली. महाकाल सीसीने अट ठेवली होती, तुमचं नाव क वरून असेल तरच तुम्हाला संघात जागा मिळेल आणि त्या संघात जागा मिळणार नाही. SGMM आणि SNCC तयार राहा. SGMM आणि SNCC पहिला आणि अंतिम पुकार. आपण टॉस साठी तयार राहायचंय. हॅलो, रमेश शेठ यांनी स्टेज वरती यायचंय. हॅलो हॅलो. श्री साई इव्हेंट, बबलू बलून डेकोरेशन्स, कोल्ड फायर, पेपर ब्लास्ट, फायर वर्क, विजय जाधव, प्रथमेश जाधव, अभिषेक शिंदे यांची संकल्पना. श्री साई इव्हेंट, त्यांचं कौतुक आहे. मराठा विभाग प्रीमियर लीग नामांकित स्पर्धा आहे. सलग 4थ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. हॅलो. हॅलो, मी संकेत चांदपूर यांना विनंती करेन, त्यांनी रमेश शेठ यांचं स्वागत करायचंय. भोसले. नो बॉल. +1 आहे मागे, नाही ना, नो बॉल असेल. स्कोमुसन 18 सोडून दिला. एक्स्ट्रा मिळतील. खेळाडू कक्षातून आवाज आला होता एक्स्ट्रा मिळतील आणि एक्स्ट्रा मिळतात. व्हाईट बॉल. धावा यायला लागल्या की खरं त्या अपेक्षा इतक्या वाढतात. नेहमीच आपण पाहिलेलं धावांचा मोह कधीच कोणाला आवरता आला नाहीये. जीवनामध्ये पैशांचा आणि क्रिकेटमध्ये धावांचा मोह कधीच आवरला जात नाही. ऑन साईडला फक्त सिंगल. धावसंख्या 20, 20, स्टील 4 टू गो. 4 चेंडूचा काही शिल्लक. बी फास्ट, बी फास्ट. 20 झाल्यात, सोडून दिलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. अवांतर धाव 21. मराठा विभाग प्रीमियर लीग सीझन 4. आता कट केलंय. एकच धाव. धावसंख्या 22 वरती 22. मराठा विभाग प्रीमियर लीगचा आनंद सगळे घेतात जरूर, पण शांत स्पर्धा बघा. प्रत्येक खेळाडू आवर्जून उत्सुक असतो, कधी डेट असेल, कधी आम्ही खेळू. नो बॉल, नो +1. नाही नाही नाही, कन्फर्म नाही अजून. एकच रन असेल. धावा किती असतील?
एकच धाव. टोटल 23. 2 to go. 2 चेंडूचा काय अजूनही शिल्लक. सोडून दिलाय वाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा पंच करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या मात्र अतिरिक्तच्या मदतीने आपण पाहतोय पुढे 24 आकड्यावरती. सॉफ्ट डिफेन्स केलाय. एकच धाव. 25 धावा. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली तर टार्गेट मात्र 27 चौकारला तर 30. कुणाल एकच धाव. एक धाव पूर्ण झाले शेवटच्या बॉलवरती. धावा झाल्या त्या 26-27 टार्गेट. टॉस साठी दोन्ही संघांचे संघनायक. हात काढ एक मिनिट. आता कोणाची चालू आहे? आता सध्या मॅच कोणती चालू आहे? SGMM आणि SNCC प्लीज. SNCC आणि SGMM. येस. हॅलो. SNCC ने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. ओ धीम्या गतीचा फटका चांगलाय. रट्टा दिला जणू काही गोलंदाजाला. चेंडू सीमा पलीकडे चौकार. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये आता 23 धावांची गरज असेल. 17 चेंडू 23 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पुढे आलाय कोला टाकण्याचा प्रयत्न. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलने धावा संख्या पुढे आपण पाहतोय टोटल 5. या आकड्यावरती धावफलक 5 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू 5. मुकेश पुढे आलाय आणि इथे बघा 1-13 1 मेरा हिसाब बराबर. दोन्ही फलंदाजाने एक एक चौकार लगावलाय. धावसंख्या 9 वरती. दोनच तर चौकारांची मॅच होती आणि बघा गणेश 2 चौकार आलेले आहेत. म्हणजे आता सामना आपण पाहतोय 15 बॉल 18 ची गरज आहे. बॅटिंग टीमच्या बाजूने सामना झुकला असं आपण म्हणू शकतो. महाकाल CC पहिलेच 2 सामने तुम्ही गमावलेले आहेत. त्यामध्ये जर अशा चुका होत राहिल्या स्पर्धेत अस्तित्व आपलं टिकवणार कसं. फटका चांगला. ओ क्लोज होता. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या डबल डिजिट 10. चौकार सिंगल पुन्हा मग पुन्हा चौकार पुन्हा सिंगल. अडवलं. डायरेक्ट हिट नाही. बॅकअप दूर. मिळणार नाही धाव. एकच धाव मिळेल. सत्तावीसचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक
शेवटच्या बॉलवरती धाव 1 मिळते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय. षटक पहिला पूर्ण 12 धावा. येणारे चेंडू 12 विजयासाठी करायच्यात 15. 12 बॉल 15ची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या त्वरित. 12 बॉल 15. यानंतर SGMM आणि SNCC, त्यानंतर किमया पॅकर्स आणि CBNCC. गोलंदाज ओमकार. ओमकार ते सज्ज गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावा. ऑन साइडला टर्न केलाय एका धावेसाठी. पंच फिल्डिंग करतायत की काय? 11 बॉल 14ची गरज बघा. चांगलं क्षेत्ररक्षण पंचांचं आपल्याला पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग विशाल सर. 11-14. पुढे आलाय. फटका तर चांगला आहे आणि एक धाव मिळेल देखील. आता 10 चेंडू आणि 13 करायचे आहेत. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 10 बॉल 13. 10 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण असेल. ड्राईव्ह केलाय समोर क्षेत्ररक्षक. आणि हो इथे मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती जरी तुरा आला असता तरी मात्र विकेट मिळाली असती. धावसंख्या बदलली आहे. धावसंख्या दाफलकरती आपण पाहतोय एकंदरीत. तुझ्या 15 कशा झाल्या? 15 धावा दाफलकरती. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. 9 चेंडू 12. पुढे आलाय फटका फसलाय. फटक्याला अंडरआर्म क्रिकेट मध्ये जागा नाहीये. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज होतोय बाद. 8 बॉल 12. शेवटचा बॉल. 7-12. 7-12ला महत्व फार आहे आगरी समाजामध्ये आणि ते या मॅच मध्ये देखील 7-12ला महत्व आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि ते मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू आपण पाहतो या मॅच मध्ये इक्वेशन असेल. पहिल्या 12 मध्ये 16 आल्यात. पुढच्या 6 मध्ये 11 धावा करायच्या आहेत. 6-11चं समीकरण आपण पाहतोय. मॅच मात्र रंगली आहे. चांगला सामना आपण अनुभवतोय. बॉल 11.
यावेळेस देखील स्वतः फॉलो थ्रू मध्ये ओ इथे चूक झाली आहे. क्या कर बैठे खिलाडी, चिडिया चुप गई खेत. चौकार मिळतोय आणि या चौकारानं मॅचचं समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. पाच चेंडू 7 धावा. वॉट अ मॅच. सामना रंगतोय. पहिल्याच बॉल वरती चौकार येतोय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 5-7 सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न. पंच इशारा करता फलंदाज बाद. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मात्र आता इक्वेशन बदललंय. 4 चेंडू 7 धावांची गरज. तीन बॉल 6. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. एक चौकार हवाय. सिंगलने काम चालणार नाहीये इथे मात्र आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. दोन चेंडू 5 धावांची गरज आहे. मॅच रंगतीये. 2 चेंडू 5. सामना बघा कसा बदललाय. माणसाहून जास्त सरडा रंग बदलतो आणि सरडाहून जास्त रंग बदलणारा खेळ क्रिकेटचा आहे. 2 चेंडू 5. चेक करतोय गोलंदाज नीरज देखील बुद्धिचातुर्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय पण नॉन स्ट्रायकरचा बॅटर त्याहून जास्त चालाक आहे. 2 बॉल 5 पुढे आलाय आणि नाही ते एकच धाव. 1 चेंडू 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. स्पर्धेचा नियम त्यामुळे एका बॉल मध्ये 4 धावा बनवणे अनिवार्य असेल. 1 चेंडू 4. काय सामना रंगतोय. जबरदस्त सामना. चित्तथरारक सामना. रोमहर्षक सामना. अंगावरती शहारे आणणारा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ मॅच. 1 चेंडू 4 धावांची गरज. दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी टाळ्या तर आपण वाजवू शकतो मित्रांनो. एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. बॅट्समनचा देखील आत्मविश्वास आपल्याला वाढवायचा आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना. 27चा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. गोलंदाजानं कमबॅक केला. 1 बॉल 4 धावांची गरज. एक बॉल 4. सर वेळ जास्त घेऊ नका. 1 बॉल 4 समजू शकतो आम्ही. मॅच क्रुशियल आहे. वेळ देखील महत्वाचा आहे. 1 बॉल 4. पुढचा बॉल पुढे आला नाही. खराब शॉट सिलेक्शन. मॅच फिनिश. पहिला 2 सामने गमावल्याच्या नंतर महाकाल 11 संघानं पुढच्या 2 सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. सफल देखील राहत आहे. अवघ्या 3 धावेनं महाकाल 11 ने सामना जिंकलाय. वेल प्ले टीम महाकाल 11. अभिनंदन.